साधारणतः 300च्या वरती डॉग बाईटच्या केसेस म्हणजे कुत्र्यांनी चावा घेतलेल्या केसेस या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि चिराग ठाकरे म्हणून जो बाळ आहे त्याला 4-5 कुत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलं आणि त्याला असंख्य ठिकाणी त्याला जखमा केलेल्या आहेत, चावा घेतलेला आहे। अतिशय गंभीर अशी ही बाब आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर हे असे मुकाट कुत्रे असतील तर महापालिकेने तातडीने त्याची खबरदारी घेऊन नियोजन केलं पाहिजे। मी आता या ठिकाणी सन्मान्य आपले महानगरपालिकेचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे म्हणजे उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत, त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी आले, सफाई इन्स्पेक्टर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या सर्वांच्याबरोबर मी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही या साधारणतः तातडीने जी काही आपली हेल्पलाईन नंबर आहे तो नागरिकांना कळवा आणि ज्या ठिकाणी असे तक्रारी आल्या असतील त्या ठिकाणी जाऊन तिथले जे काही कुत्रे असतील त्यांना तातडीने उचलून एखाद्या ठिकाणी ठेवा, बंदिस्त ठिकाणी ठेवा। त्यांच्यावरती देखील वॅक्सिनेशन अँटी रॅबिजचं वॅक्सिन देऊन त्यांना त्या ठिकाणी ते पिसाळून दुसऱ्यांना चावा घेणार नाही अशा पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट करा। आणि शहरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता ठेवून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये कुत्रे ज्या ठिकाणी असतील त्यांना तातडीने उचलण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं। पुढची जी काही प्रक्रिया आहे त्यांचं निर्बीजीकरण वगैरे जे आहे तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोल्हापूरची कोणती तरी कंपनी आहे तिला टेंडर दिलेलं आहे आणि 8-10 दिवसामध्ये ते काम चालू होणार आहे। तर तो प्रश्न तर आहे, 8 दिवसाची त्यांनी मुदत या ठिकाणी घेतलेली आहे, परंतु तत्पूर्वी अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घ्यायच्या संदर्भात त्यांनी सांगितलं। आयुक्त मॅडमला मी त्या ठिकाणी फोनवर बोलणं केलेलं आहे, कारण त्या 2-3 दिवस कुठेतरी बाहेरगावी गेलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये अनेक म्हणजे सविस्तर असं मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली।